फिश म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. त्यातलाच एक प्रकार आज पाहणार आहोत, ते म्हणजे बोंबील फ्राय. तर काहींना खूप प्रश्न पडलेले असतात आणि काहींना टेन्शनसुद्धा आलेलं असतं. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मस्त असे कुरकुरीत छान बोंबील फ्राय करून दाखवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी बोंबील घेतले आहेत. तर बोंबील स्वच्छ करून घेतले. अगदी कुरकुरीत होण्यासाठी, अजिबात हे फ्राय करताना तुटणार नाहीत यासाठी एक महत्त्वाची ट्रिक केलेली आहे. ती ट्रिक तुम्ही केलात ना तर 100% तुमचे बोंबील अजिबात तुटणार नाहीत, एवढे मी सांगते. तर हे बोंबील आहेत ते स्वच्छ करून घेतले, म्हणजे ते वरचे डोके आहेत ते पूर्णपणे काढून घेतले. त्यानंतर आपल्याला हे बोंबील आहेत ते कट करून घ्यायचे आहेत. तर इथे मी मधून कट करून घेतलं आहे एक बोंबील. तशाच पद्धतीने इथे मी सर्वच बोंबील कट करून घेणार आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते कट कसे करायचे. तर इथे पाहताय तुम्ही, अशा पद्धतीने मधून सुरीने कट करून घ्यायचे. जर तुम्हाला असे कट करायचे नसतील तर याचे 2 भाग करायचे बोंबीलचे आणि मधून कट करून घ्यायचे. अशा पद्धतीने जसे आपण हॉटेलमध्ये बाहेर खातो ना, तशाच पद्धतीने हे बोंबील तयार होतात आणि अजिबात आपले हे बोंबील तुटत नाहीत, कारण यामध्ये जास्तीचे पाणी असते. त्यामुळे काहींना टेन्शन येते बोंबील फ्राय कसे करायचे, ते तुटले जातात. पण माझ्या पद्धतीने तुम्ही हे बोंबील फ्राय केलात ना तर अजिबात तुमचे बोंबील तुटणार नाहीत. तर इथे मी सर्वच बोंबील हे छान असे कापून घेतले, मधून कट करून घ्यायचे अशा पद्धतीने. जसे मी त्यानंतर एका प्लेटमध्ये हे सर्व बोंबील काढून घेतले आणि स्वच्छ धुवून घ्यायचे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला एक ट्रिक पाहायची आहे, ती आपण आता करणार आहोत. अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. तर इथे मी एक प्लेट घेतली, त्यावरती दुसरी प्लेट उलटी टाकायची, उलटी ठेवायची आणि इथे एक कॉटनचा कापड घेतला आहे. कोणताही कापड घ्या, पण ते स्वच्छ घ्यायचे कापड. त्यावरती अशा पद्धतीने सर्व बोंबील आहेत ते लावून घ्यायचे आहेत. जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने बोंबील लावून घ्यायचे. प्लेटवरतीच लावायचे आहेत, प्लेटच्या बाहेर नाही. जेवढी प्लेट मोठी असेल तेवढे बोंबील लावून घ्यायचे अशा पद्धतीने. तर तुम्हीही ट्रिक केव्हा केला आहेत का बोंबील बनवण्यासाठी, नक्कीच करून पहा. खूप भन्नाट अशी ही ट्रिक आहे आणि या ट्रिकने बोंबील आपले मस्त असे कुरकुरीत फ्राय होतात. अजिबात यामध्ये पाणी राहत नाही. त्यानंतर सर्व बोंबील ठेवून घेतल्यानंतर कापड आहे ना ते व्यवस्थित असे बाजूने फोल्ड करून घ्यायचे आणि त्यानंतर जे वजनदार तुमच्याकडे कोणतीही वस्तू असेल ती त्यावरती ठेवायची. तर माझ्याकडे इथे जडवाले पोलपाट आहेत, ते इथे मी पोलपाट ठेवले आहे. आणि यावरती अजून तुमच्याकडे कोणताही डब्बा वगैरे जड असेल, साखरेचा डब्बा की असं काही असेल जड, ते यावरती ठेवायचे. म्हणजे यातले पूर्ण पाणी आहे ते निघून जाते आणि आपले बोंबील आहेत ना ते छान असे चपटे होतात. अजिबात यामध्ये पाणी राहत नाही आणि हे बोंबील अजिबात फ्राय करताना तुटत नाहीत. तर हे किती तास ठेवायचे, तर अर्धा ते 1 तास असेच ठेवलात ना तरीसुद्धा चालेल. इथे दाखवते तुम्हाला 1 तासानंतर. इथे मी तुम्हाला दाखवते, पाणी पहा किती बाहेर आलेलं आहे बोंबीलमधले. त्यानंतर इथे मी खोलूनसुद्धा दाखवते, पहा बोंबील आपले किती चपटे असे झालेले आहेत. अजिबात यामध्ये पाणी नाही आहे, त्यामुळे बोंबील तुटतसुद्धा नाहीत. तर तुम्ही म्हणाल असे वजनदार वस्तू कोणतीही ठेवलं तर बोंबील तुटले जातील, पण तुटत नाहीत, ते छान असे हे तयार होतात. तर इथे मी सर्वच बोंबील अशा पद्धतीने मोकळे करून घेते. तर सर्व बोंबील मोकळे करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. तर इथे तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते, पहा यामध्ये पाणी अजिबात नाही आहे, एवढे हे छान बोंबील आपले तयार झालेले आहेत. तर आता बोंबीलला काही मसाले लावून घेऊयात. तर इथे मी 1 मोठा चम्मचभर आलं लसूण पेस्ट घालून घेते. त्यानंतर यामध्ये 1/2 चम्मचभर हळद घालून घ्यायची. 1 चम्मचभर घरचेच तिखट,
1 चम्मचभर बेडगी मिरचीचे तिखट, याने रंग खूप मस्त येतो. आणि 1 मोठा चम्मचभर फिश फ्राय मसाला वापरायचा. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. छान असे मीठ घालून घेतले की यावरती आपल्याला अगदी शेवटी यामध्ये कोकम आगळ घालून घ्यायचे आहे. तर इथे मी कोकम आगळच घालून घेते. अजिबात लिंबू वगैरे वापरायचे नाही, त्याने टेस्ट अजिबात चांगली येत नाही लिंबू वापरले तर. आणि कोकम आगळ वापरले तर छान अशी टेस्ट येते. तर कोणतीही फिश फ्राय करताना अशाच पद्धतीने हे मसाले लावून घ्यायचे. छान असे सर्व बोंबीलला मसाले लावून घेतले. व्यवस्थित मसाले लावून घेतल्यानंतर आता हे असेच आपल्याला ठेवायचे आहे मॅरिनेट करण्यासाठी अर्धा तासासाठी. तर अर्धा तासानंतर इथे मी तुम्हाला दाखवते. छान असे हे बोंबील मॅरिनेट झालेले आहेत. अर्धा तासानंतर हे मी दाखवते. खूप सुंदर हे झालेले आहेत. आणि अशा पद्धतीने तुम्ही बनवलात नसाल ना तर खरंच बनवा, खूप छान होतात. तर इथे आपल्याला एका प्लेटमध्ये पाववाटीभर रवा घ्यायचा आहे. तर इथे मी जाड रवाच घेतला आहे. आणि पाववाटीभर तांदूळ पीठ घ्यायचे. 1 चम्मचभर तिखट, 1 चम्मचभर हळद घालून घेतली आणि हे व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचे. तर छान असे कुरकुरीत बोंबील होण्यासाठी अशा पद्धतीने ही ट्रिक नक्कीच करून पहा. तरच तुमचे बोंबील मस्त असे कुरकुरीत तयार होतील आणि अजिबात फ्राय करताना तुटणार नाही. तर हे व्यवस्थित असे मिक्स करून घेतले. त्यामध्ये आपल्याला एक एक करून बोंबील घोलवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित असं घोलवून घ्यायचं. तर तुम्ही कोणती पद्धत वापरता बोंबील फ्राय करण्यासाठी ती सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तर इथे दुसरा बोंबीलसुद्धा मी मिश्रणामध्ये व्यवस्थित असं घोलवून घेतला. गॅसवरती पॅन गरम करायला ठेवले आहे आणि त्यामध्ये 1 मोठा चम्मचभर तेल सोडून घ्यायचे. तेल व्यवस्थित गरम झाले की त्यानंतर यामध्ये एक एक बोंबील सोडून घ्यायचा. गॅसचा फ्लेम लो टू मीडियम ठेवला आहे. एकदम लो पण नाही ठेवायचा, म्हणजे मंद पण नाही ठेवायचा आणि हाय पण नाही ठेवायचा. लो टू मीडियम ठेवायचा. तरच आपले बोंबील छान असे कुरकुरीत तयार होतात. अजिबात 1 ते 2 मिनिटभर हे बोंबील अजिबात पलटी करायचे नाहीत किंवा चम्मचसुद्धा लावायचं नाही. त्यानंतरच हे बोंबील पलटी करून घ्यायचे. तर खालच्या बाजूने छान असे शेकले गेले की नंतरच हे पलटी करून घ्यायचे. तर मस्त असे हे बोंबील पलटी करून घेते. दिसायला एवढे सुंदर दिसत आहेत ना, त्यापेक्षा चवीला 1 नंबर लागतात. आणि इथे पाहताय तुम्ही मी पलटी करताना अजिबात बोंबील तुटलेले नाही आहेत. याचाच अर्थ आपण जी ट्रिक केलेली आहे ना ती खूप सुंदर आहे. नक्कीच तुम्ही ती ट्रिक करून पहा. खूपच जबरदस्त हे बोंबील तयार होतात. जसे बाहेर मिळतात तशाच पद्धतीचे आपले हे बोंबील फ्राय झालेले आहेत. खूप मस्त होतात. तर इथे मी आलटून पलटून हे असे छान असे बोंबील फ्राय करून घेतले. खूप सुंदर बोंबील झालेले आहेत. आता एका प्लेटमध्ये हे मी सर्व करून घेणार आहे. तर राहिलेले बोंबीलसुद्धा मी अशाच पद्धतीने हे फ्राय करून घेतले. तर एका प्लेटमध्ये हे बोंबील सर्व करून घेतले. वरण भातासोबत किंवा तुम्ही फिश करीसोबत हे बोंबील एन्जॉय करा. खूपच मस्त लागतात. आणि अशा पद्धतीने तुम्ही हे बोंबील फ्राय बनवलात नसाल तर एकदा नक्कीच बनवा. खूपच मस्त लागतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. कोणत्या भागातून पाहताय ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा. थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.